जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष, कोट्यावधी सदस्यांचा दावा करणारा पक्ष, सत्ता, संघटन आणि ताकदीची भाषा करणारा पक्ष. पण मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत या सगळ्या दाव्यांची अक्षरशः राख रांगोळी झाली आहे. हा पराभव साधा नाही. हा पराभव म्हणजे जनतेने भाजपला दिलेला थेट, ठाम आणि स्पष्ट नकार आहे. मलकापूरच्या जनतेने या निवडणुकीत मोठा पक्ष नव्हे तर विश्वास हवा हा संदेश जोरदारपणे दिला आहे. नमस्कार मित्रांनो, मी दीपक इटनारे आणि तुम्ही पाहतात विदर्भ लाईव्ह. चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मलकापूर नगरपालिकेचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला असून या निकालाने मलकापूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडून दिली आहे. 30 जागांपैकी तब्बल 27 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीत दारुण आणि लाजिरवाणी पराभव झाला आहे. भाजपला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले तर उर्वरित जागांवर पक्षाला अपयश आले आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपसाठी हा निकाल म्हणजे प्रतिष्ठेचा, नेतृत्वाचा आणि संघटनाचा मोठा पराभव मानला जात आहे. इतक्या मोठ्या पक्षाला मलकापूर सारख्या शहरात जनतेचा विश्वास मिळवता आला नाही, ही बाब भाजपसाठी अत्यंत गंभीर आहे. या पराभवामागील सर्वात मोठे कारण म्हणजे मलकापूर मतदारसंघातील भाजपाचे नेतृत्व करणारे आमदार संचेते यांचे नेतृत्व मलकापूरच्या जनतेने पूर्णतः नाकारले असल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. सत्ता असूनही, प्रभाव असूनही आणि पक्षाची संपूर्ण यंत्रणा असूनही जनतेचा रोष थोपवण्यात नेतृत्व अपयशी ठरले, हे वास्तव या निकालाने उघड केले आहे. हा निकाल सांगतो की फक्त पक्षाचं नाव पुरेसं नसतं, जनतेशी थेट नातं आणि विश्वास हवा, जो भाजप नेतृत्वाला मलकापूरमध्ये निर्माण करता आला नाही. या निवडणुकीत भाजपला काही प्रभागांमध्ये मिळालेले मते पाहता पक्षांची खरी अवस्था जनतेसमोर आली आहे. तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये फक्त 55 मते मिळाली, प्रभाग क्रमांक 5 मध्ये 48 मते, प्रभाग क्रमांक 6 मध्ये 65 मते, प्रभाग क्रमांक 7 मध्ये 42 मते, तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये 50 मते, प्रभाग क्रमांक 8 मध्ये अत्यंत लाजिरवाणी म्हणजे फक्त 14 मते मिळाली, प्रभाग क्रमांक 8 मध्ये 66 मते. या सर्व प्रभागातील भाजपाला मिळाले मतांची एकूण बेरीज केवळ 340 मते इतकी आहे. ही आकडेवारी भाजपसाठी केवळ लाजिरवाणी नाही तर चिंताजनक आहे, कारण अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांना यापेक्षा अधिक मते मिळाल्याचे चित्र स्पष्ट आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाची ही अवस्था भाजपाच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. मलकापूर नगरपालिकेचा हा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा ठरतो. स्थानिक पातळीवर नेतृत्व अपयशी ठरल्यास कितीही मोठा पक्ष असला तरी जनता त्याला जागा दाखवते, हे या निकालाने पुन्हा सिद्ध केले आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते जर भाजपने या निकालातून आत्मपरीक्षण केले नाही, स्थानिक नेतृत्व बदलले नाही आणि कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवला नाही तर आगामी निवडणुकीमध्ये भाजपला याहून मोठा धक्का बसू शकतो. मलकापूरच्या जनतेने या निवडणुकीत एकच संदेश दिला आहे, पक्ष मोठा असो किंवा सत्ता हातात असो, शेवटी निकाल जनता ठरवते. आणि मलकापूरमध्ये भाजपाला जनतेने स्पष्ट नाकारले आहे, ही बाब तेवढीच खरी आहे.